हा होता आमच्या रायगड ट्रिपचा फर्स्ट डे। सकाळी सर्वात आधी तयार झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी गरमागरम पोहे खाल्ले। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही लगेचच ट्रेक साठी निघालो आणि ट्रेक चालू करायच्या आधी आमच्या ग्रुपचं इंट्रोडक्शन झालं, कारण आम्हाला पूर्ण ट्रेक मध्ये सोबतच राहायचं होतं। ते सर्व झाल्यानंतर आम्ही फायनली ट्रेक साठी निघालो। आम्ही आमच्या बेस कॅम्प पासून ते रायगडच्या पायथ्याशी बस मधून पोहोचलो आणि हे होतं रायगडचं स्टार्टिंग पॉइंट, जिथून आम्हाला ऍक्च्युअल ट्रेक स्टार्ट करायचा होता। आम्ही मस्तपैकी गप्पा मारत रायगडची एक एक पायरी चढत गेलो आणि ट्रेक करता करता आम्हाला इतिहास अभ्यासक संजय तळेकर यांच्याकडून रायगडच्या इतिहासाबद्दल अशी माहिती कळाली ज्याच्याबद्दल आम्हाला काही माहितीच नव्हतं। ट्रेक करताना आम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेत होतो आणि मला तर हाईटची खूप जास्त भीती वाटते, पण ह्या स्पॉटला पोहोचल्यानंतर इथला निसर्ग इतका छान दिसत होता ना, त्यामुळे खूप भारी वाटत होतं। आमच्या ग्रुप मधले बरेच जण अनोळखी होते, पण ह्या सर्वांसोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा खरं तर ट्रेकची मजा डबल झाली। आणि इथे कॅमेरामध्ये सगळ्यांनी रिएक्शन दिल्यानंतर अक्षय थांबला होता शेवटी मोबाईल घेण्यासाठी। आमचा 70% ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर उरलेला ट्रेक आम्हाला करायचा होता जंगलच्या वाटेने। इथे थोडीशी भीती वाटत होती, कारण रस्ता थोडा अवघड होता, पण मध्ये मध्ये आम्हाला इतिहासाची माहिती मिळत होती आणि त्यासोबतच गप्पा मारत ही वाट कधी पूर्ण झाली कळलंच नाही। खूप चढलं, एवढा अवघड रस्ता होता। आमचा जंगल ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ ब्रेक घेतला आणि ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही इथे थांबून मस्तपैकी लिंबू सरबत घेतलं। तो ब्रेक घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडं वरती चढलो आणि आम्ही पोहोचलो महादरवाजाच्या इथे। ह्या महादरवाजाबद्दल सुद्धा आम्हाला छान अशी इतिहासाची माहिती देण्यात आली आणि इथे आमचा ऑलमोस्ट ट्रेक कंप्लीट झाला होता। ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आम्ही गावामध्ये एका ठिकाणी थांबलो। तिथे आम्ही फ्रेश झाल्यानंतर सर्वजण दुपारच्या जेवणासाठी बसले आणि दुपारच्या जेवणामध्ये होतं गावाकडच्या चुलीवरचं मस्तपैकी झुणका आणि भाकर। बऱ्याच दिवसानंतर मी असं चुलीवरचं जेवण जेवली होती आणि ह्या झुणका भाकरची चव तर खूप भारी होती। जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही तिथून निघालो बाजारपेठेत। तिथे आम्ही थोडा वेळ फिरलो आणि ह्या स्पॉट बद्दल सुद्धा आम्हाला इतिहासाची बरीच माहिती दिली गेली। त्यानंतर आम्ही रायगडवरचे बरेच असे ठिकाण बघितले ज्याच्याबद्दल आम्हाला कधीच काही माहिती नव्हती। त्यासोबतच आम्ही रायगडवरच्या राज दरबार या ठिकाणी सुद्धा गेलो आणि हे सगळे माहिती घेईपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट सनसेट झाला होता आणि त्याच्यामुळे खूप उशीर झाला होता। मग आम्ही तसेच लगेच बेस कॅम्प साठी निघालो। मी रायगडला फर्स्ट टाइम आले होते आणि हा माझा एक्सपिरियन्स खूप छान होता। रायगडची एवढी सगळी माहिती घेऊन मला खूप भारी वाटलं होतं आणि हा होता माझ्या रायगड ट्रिपचा फर्स्ट डे, ज्याचा व्लॉग यायला थोडा उशीर झालाय, पण व्लॉग 2 लवकरच येईल। सो स्टे ट्यून्ड।